उत्कृष्ट माणसंही असतात, विधानक असतात, त्याची काही मिळून घ्यायची नसते, त्या लेवलच्या लोकांनी. साहेब, आंबेगाव तालुक्यातील 40% अजून भाग सिंचनापासून वंचित आहे. असं असतानाही डिंबे धरणाला बोगदा पाडून हे पाणी मांडव धरणातून व तिथून पुढे कर्जतपूर येण्याचा घाट घातला जातोय. तसं असेल तर नक्की या तालुक्याची पाण्याची गरज लक्षामध्ये घेऊन महाराष्ट्राच्या अन्य तालुक्यांना सुद्धा जिथं पाण्याची आवश्यकता असेल तर त्याची पूर्तता केली पाहिजे. तुम्ही जो प्रश्न विचारला, मला त्याची पार्श्वभूमी माहिती आहे. काही लोकांनी जे काही अलीकडे राजकारणात निर्णय घेतले त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्यांच्याकडे दुसरी किती वाढ नाही आणि त्यामुळे असे प्रश्न उपस्थित हे केले जातात. हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेगाव तालुक्यामध्ये 30-40 वर्षापूर्वी एकंदर पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे. माझी खात्री आहे की तिचं बदलेलं आहे, चांगलं चित्र होतं, कारखानदारी वाढते, उसासारखं पीक वाढतं आणि कारण नसताना भागाभागामध्ये अंतर वाढवण्याचं काम शहाण्या माणसांनी करू नये. शिरूरच्या 12 गावातील शेतकऱ्यांनी आज तुमची भेट घेतली. 12 गावातील शेतकऱ्यांचं गेले अनेक दिवसापासून पाण्यासाठी उपोषण सुद्धा सुरू होतं. त्यांनी आता माझ्याकडे निवेदन दिले आहे आणि त्यांचं माध्यम त्याच्यात आहे की आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. तर मी मुंबईला गेल्याच्यानंतर बालमंडळी मंत्री जे आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधेल आणि या लोकांचं दुःख त्यांच्या कानावर पोहोचेल. बाळासाहेब थोरातांचं खरं तर पत्र व्हायरल होतं. त्यांनी बोगद्या संदर्भात एक विधान केलं बाळासाहेब थोरातांनी. वळसे पाटलांच्या मतदारसंघात आज मला माहिती नाही, काही वाईटासारख्या गोष्टी मला माहीत असण्याचे काही कारण नाही, कारण ह्या निर्णय मी घेत नाही. वळसे पाटील मतदारसंघात आज जनता दरबार घेतला जातोय. नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्यात. प्रश्न सुटले नाहीत का? तुमचं जुनं सहकारी या ठिकाणचे आमदार राहिले. वळसे पाटील म्हटले की मी पाण्यासाठी सत्तेत सहभागी झाले. पाण्याचा मुद्दा पेटला, डिंबेच्या पाण्यासाठी विरोध करण्यासाठी सहभागी झाले. किती वर्ष सरकारमध्ये माझ्या ज्ञानात भर घाला की किती वर्ष वंचित सांगा ना. 35 वर्ष आमदार आहेत, 25 वर्ष मंत्री आहेत किंवा पदावरती आहेत. 25 वर्षात त्यांना हे जमलं नाही आणि आता सांगताचे आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो. आज संधी साधून आहे, दुसरं काही नाही. साहेब, लोकसभा जिंकली, आता विधानसभेची तयारी सुरू आहे. कशी रणनीती राहील शिरूर लोकसभा मतदार? साधी सरळ गोष्ट आहे. आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची. महाराष्ट्र विधानसभा आणि अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा 20-30 वर्ष काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत, तर त्याची पूर्तता करायची. त्यासाठी आम्हाला सत्ता आली. आम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटले नाही हे स्वच्छ दिसते. त्याला आता उत्तर शोधावं लागेल आणि ते उत्तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांच्या प्रश्न सोडवणं हा एक निर्णय कार्यक्रम. पुणे जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे. विधानसभेच्या किती जागा लढल्या जातील? की आम्ही 3 पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढणार आहोत. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्या नेतृत्वाखालचा आहे आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात या सगळ्यांच्या आमच्या विचारविनिमय चालू आहे. माझी खात्री आहे की आमच्या सगळ्यांनी एक वर्षानं यादी तयार होईल आणि त्या सगळ्या जागा आम्ही एकत्रित येऊ. अमित शहा या ठिकाणी दौरा करतायत. लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय. महाराष्ट्रातले सगळे नेते या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि अमित शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतर त्यांना सगळ्यांना एकत्र यावं लागतंय. आत्मचिंतन करण्याची वेळ त्यांच्यावर. साधारणतः महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली.
त्यांना भीती आता विधानसभेची जाणवते. मला माहिती नाही, मला हे माहिती की 5 वर्षाच्या पूर्वी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात 1 जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला 4 मिळाली. कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं म्हणजे आंबेगाव तालुक्यात शहर त्या सगळ्यांनी 48पैकी 31 जागा आमच्या निवडणुकी आहे. त्याचा अर्थ लोकांचं याला सहकार्य आणि साथ मोठ्या प्रमाणात आजच्या निवडणुकीमध्ये दिसते. आता हे जे दिसतं लोकसभेमध्ये दिसतं आणि लोकांच्या अपेक्षा लोकांनी आमच्याकडून केल्या या पार्श्वभूमीवर राज्याचे ही निवडणूक जिंकणे गरजेचं आहे आणि राज्य योग्य रस्त्यावर आणण्याच्या उद्देशाची काळजी घेणं ही आवश्यक आहे. मोहन भागवत या ठिकाणी म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय, कुणी देव बनण्याचा प्रयत्न करतोय. कुणाच्या अनुषंगाने हे वक्तव्य असू शकते? माहिती हे काय ते भागवत ना त्याचं सुद्धा नसतं. हो, त्याला असं देव बनायला कोणते म्हणजे निघाले होते. आता त्याच्यावर भाजपचे लोक आणि RSSचे लोक हे भाष्य करायला लागले. याची नोंद शहाण्या माणसांनी करावी. अजित पवार गुलाबी जॅकेट वापरायला आंबेगाव विधानसभा मतदारसंघात तुम्ही या जागेवरती शिवसेनेने दावा केला, राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे, तरी पण सुटलेली जागा वाटतात. काय वाटतं? आता या सगळ्या पक्षाचा दावा करायचा अधिकार आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि एक वर्षाने आम्ही दिवसांनी निर्णय घेऊ. पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून आपलं वर्चस्व राहिलेलं आहे. एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये साधारण किती जागा आपल्या पक्षाला राहतील? मी मगापासून सांगतोय की तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतली. त्याच्यामध्ये अनेक कर्ण जागा एकत्र जागा द्या असा आग्रह आम्ही करणार नाही. आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आव्हान द्यायचे आणि कुणी जिल्ह्यावर नाही पण महाराष्ट्राचे सगळे जिल्हे त्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन लोकांच्या सामोरं जाणार आहोत आणि हे राज्य योग्य रस्त्यावर आणणार. हो साहेब, छगन भुजबळ साहेब तुम्हाला मध्यंतरी भेटले होते. त्यानंतर तुम्ही म्हणाला होतात की मनोज जरांगे यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासनं दिले ते सांगावं. काही तुमच्याशी कुणी संपर्क साधलाय का त्या संदर्भात? काही अजिबात नाही. काय त्यांचं बोलणं झालं मला माहिती नाही. मला मार्गदर्शन करण्यासाठी भुजबळ आले होते पण यापेक्षा दुसरं काही गंभीर विषय नव्हता. साहेब, अनेक सहकारी तुम्हाला सोडून गेले मात्र ते तुमच्या संपर्कात आहेत, परतीचा प्रयत्न करत आहेत का, असं काय आहे का? तुमच्याकडे जायची असतील तर सांगा. साहेब, पिंपरी चिंचवडमध्ये मोठी घडामोड झाली. अजित गव्हाणे हे तुमच्याकडे आलेले आहेत. आज तुमची सभा पण त्या ठिकाणी होतीये आणि त्याच्यानंतर आता अजित पवार सुद्धा उद्या त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा मेळावा घेतला जातोय. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार. आता पिंपरी चिंचवडला आज संध्याकाळी 7 वाजता आम्ही सभा घेणार आहे आणि तिथे शेकडो कार्यकर्ते अनेक नगरसेवक हे पक्षामध्ये इच्छा अजिबात आहे. त्या सगळ्यांना या ठिकाणी काम करायची इच्छा आहे आणि विशेषतः त्यांना प्रामुख्याने डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात काम करावं अशी त्यांची भावना आहे. त्यांच्याशी आम्ही सुसंवाद साधून लोकांच्या भल्यासाठी कोणी सहकार्य करत असतो तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. दिलीप वळसे पाटलांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांच्याशी आपली जवळीक आहे. आंबेगावमध्ये चर्चा आहे की पूर्वा वळसे विधानसभेसाठी आपल्याकडनं लढू शकतात. आमच्याकडे नाही. आमचा निर्णय आमचे हे सगळे स्थानिक नेते घेतले. त्याच्यासाठी आणखी कोणाचं नाव घ्यायची आवश्यकता नाही. देवदत्त निकमांना या विधानसभेची विशेष जबाबदारी आपण देणार. देवदत्त निकम जे आहेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष. बघूया आमचा पक्ष ठरले कदाचित कुणाला सांगेल की तुम्ही निवडणुकीला उभं राहा, कुणाला आणखीन काही सांगेल
आज त्याची आम्ही विचार केलेला नाही. पण ही गोष्ट आहे की ज्या पद्धतीने वेळासारखं साखर चालताना एका काळामध्ये देवदत्त निकामी चालवला तो अतिशय उत्तम चालवला. त्यांच्या सोबत जवळ ते समर्थकांना फार पाळतात. हा या तालुक्याच्या जनतेचा आणि व्यक्तीचा माझा पूर्ण अनुभव आहे. आणि त्यामुळे साहजिकच कर्तृत्व माणसाचं कर्तृत्व वाया न जाणं याची काळजी नेतृत्वाने घ्यायची असते. आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या निमित्तानं UPSC वरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. देशाच्याही हितानं हे एक चिंतेची बाब म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने त्यांनी ते IAS झालेले आहेत, अनेक फर्जी डॉक्युमेंट जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत आणि जी काही माणसे गेली 4-5 दिवस फसवून यायची ती चिंता झाली. या राज्याच्या या देशाच्या प्रशासकीय अधिकारी त्याची एक महाराष्ट्राची देशाची परंपरा त्या चौकशीच्या बाहेर आज अधिकारी जायला लागले. ही अतिशय गंभीर बाब आहे. मला असं वाटतं केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्याने नोंद घेते आणि याच्यामध्ये योग्य ती कारवाई करते. ट्रम्पेट चिन्ह ज्याच्यावरती आपण आक्षेप घेतला होता, तर न्यायालयानं तुमच्या बाजूने निर्णय दिला. असं आहे की त्याचे 2 भाग आहेत. महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, या सगळ्या निवडणुकीचा निर्णय राज्याच्या निवडणूक आयोग घेतला. राज्याच्या निवडणूक आयोगाने काय निर्णय असा घेतला की आमची तुतारी वाजवणारा माणूस हीच पण महाराष्ट्रात या राज्याच्या सगळ्या निवडणुकीत घेतली जाईल. अन्य ज्या तुतारी वगैरे म्हणलं जातं त्याच्यावर त्यांनी बंदी घातली. हे फार चांगलं काम झालं. पण हे काम राज्यापुरतं झालं. आता आमचा आग्रह आहे की देशाची लोकसभा, देशाची विधानसभा तिथेही हा अप्रोच घेतला पाहिजे. आणि तो कार्यक्रम मला 23 तारखेला आहे. विशाळगडमध्ये थोडी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकार अपयशी ठरलंय काय? सुप्रीम कोर्टाने काल त्याच्यावर भाष्य केले. एकदा सुप्रीम कोर्टाने भाष्य केले. मला तर यापेक्षा अधिक काय आपण बोलायची गरज नाही. त्यांनी एकंदर सरकारच्या भूमिकेच्या संबंधीची तीव्र नाराजी ही व्यक्त केलेली आहे. थँक्यू.